माझ्या दुसऱ्या वारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर रुदाली द्यावी हिचा मानाचा मुजरा। आज ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम, हा भव्य दिव्य कार्यक्रम, म्हणजे पब्लिक अक्षरशः बाहेर सुद्धा आहेत, म्हणजे हा हॉल सुद्धा कमी पडलाय आज आपल्याला। आणि रुपेश दादांनी सांगितलेलं की नेक्स्ट टाइम जो आपण कार्यक्रम ठेवू तो अगदी ओपनला ठेवू, म्हणजे सगळ्यांना कार्यक्रम बघता येईल। आणि त्यांचा हा एवढा म्हणजे खरंच मनाचा मोठेपणा, मागाशी महाकाळ बुवांनी सुद्धा सांगितलं की रेणुकाताईंनी, स्वप्नील दादांनी खरंच आपल्या कोकणवासियांसाठी छानसा असा हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आपल्या उपलब्ध करून दिलेला आहे। आणि म्हणून बघा, नव्यानच रेणुकाताई आपल्या कोकणवासियांचे सून झालेल्या आहेत आणि शिक्षण क्षेत्रात अगदी उत्कृष्ट, अतिशय उंच अशी भरारी त्यांनी घेतलेली आहे। आणि म्हणून एक छोटस गाणं बघा त्यांच्यावरती सादर करते आणि मग वेळ कमी आहे पण त्याच्यानंतर बुवांकडे जायचंय। हा, कारण पहिली सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात जरा चांगली होऊ देत, नाही का? हा, आणि म्हणून काय म्हणायचंय बघा, पूर्वी माझ्याशी ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे ते म्हणजे माननीय श्री डॉक्टर भुगलेश चलवादी, माजी नगरसेवक, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत हे। आणि यांना माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा। आणि मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे साहेबांचं कर्तृत्व फार मोठं आहे आणि म्हणून बघा कसं गाणं तयार केलेलं आहे। आज अभिमान वाटतो